नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजची जी कथा आहे ती गांधीजींची वरती आहे आणि कथेचं नाव अर्थातच गांधीजी असं आहे. गांधीजी यांची हत्या जी आहे, त्यांचा जो खून आहे तो 30 जानेवारी 1948 रोजी झाला आणि त्यावेळी जी महाराष्ट्र आणि देशामध्ये हाहाकार माजला किंवा जी काही परिस्थिती उद्भवली होती त्याची माहिती जी आहे ती मी आपणास सांगणार आहे. ही जी माहिती आहे ती त्या वेळचे तत्कालीन जे म्हणजे माझे वडील त्या वेळी होते म्हणजे आणि त्यावेळी त्यांच्या गावामध्ये काय परिस्थिती होती किंवा महाराष्ट्रात काय परिस्थिती होती त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे मी आपणास ही माहिती देत आहे. आता सध्या ती माहिती देणारे वगैरे काही लोक अस्तित्वात आहेत किंवा नाहीत, परंतु ती दिलेली जी माहिती आहे ती काय आहे किंवा त्यावेळची परिस्थिती काय आहे याची माहिती वजा कथा जी आहे ती मी आपणास सांगणार आहे. त्यावेळीचं जे वातावरण होतं म्हणजे त्यावेळची परिस्थिती जी होती की त्यावेळी सर्व जी माहिती मिळायची ती वर्तमानपत्र आणि आकाशवाणी मार्फतच दिली जात होती आणि अशीच माहिती जी आहे पेपरद्वारे वर्तमानपत्राद्वारे आणि आकाशवाणीमार्फत आली की गांधीजींचा खून झालेला आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती अत्यंत बिकट अशी झाली, आणीबाणीची झाली. सगळीकडे लोकांचा गोंधळ उडाला होता आणि त्याच्यामुळे धरपकड देखील बऱ्याच लोकांची झाली होती. मुंबईमध्ये तर म्हणजे पुन्हा आणखीन दंगलीचा आगडोंब उसळू नये त्याची ती दक्षता म्हणून पोलिसांनी सगळीकडे धरपकड केली होती. मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये धरपकड झाली होती आणि तसंच हे आपल्या सुपणे गावामध्ये देखील काय झालं होतं ते आता आपण पाहूया. तर सुपणे गावामध्ये देखील वर्तमानपत्र आणि त्याच्यानंतर आकाशवाणीवरती ज्या काही बातम्या येत होत्या त्याच्यानुसार की जो खून जो आहे गांधीजींचा तो एका ब्राह्मणाने केलेला आहे, मराठी ब्राह्मणाने केलेला आहे अशी माहिती आली होती. त्यामुळे मग प्रत्येक महाराष्ट्रातील बऱ्याच गावामध्ये जिथे जिथे ब्राह्मण लोक राहत होते तिथल्या लोकांना त्यांची लूटमार करण्यास लोकांनी सुरुवात केली होती, काहींना मारण्यास देखील सुरुवात केली होती. तर असेच सुपणे गावामध्ये देखील आता जे लोकांनी ऐकलं होतं त्याच्यानंतर वर्तमानपत्रातून जे वाचलं होतं त्याच्यानुसार मग आपण काय करायचं आपल्या गावात असं त्यांनी केलं. त्यापेक्षा मग सगळ्यांनी एकत्रित येऊन असं ठरवलं की जे आता आपल्या गावामध्ये ब्राह्मणाचं घर आहे त्यांना आपण सांगायचं की आम्ही काही नाही पण आम्ही निषेध व्यक्त करण्याकरता म्हणून तुमच्याकडे येऊ. असं करून सगळे लोक त्या ब्राह्मणाच्या घरी निघाले होते. जवळजवळ बराच मोठा जमाव होता आणि सगळेजण तिथे त्यांना सांगायला त्यांनी सुरुवात केली की असं असं झालेलं आहे, परंतु आम्हाला हे झालेलं आहे त्याचा निषेध व्यक्त करायचा आहे आणि निषेध व्यक्त करण्याकरता म्हणून आम्ही इथे जमलेलो आहोत असं त्यांनी लोकांनी सांगायला सुरुवात केली. परंतु काही लोक जे असतात ते अत्यंत म्हणजे त्याला शब्द नाही आहे परंतु मग त्यांना ते राहवत नाही. ते म्हणाले असं नुसतं असं सांगून कसं किंवा हे काही बरोबर नाही, सगळ्या ठिकाणी काय चाललेलं आहे. तशा पद्धतीने त्यांच्यात ती बडबड सुरू झाली आणि काही लोकांनी डायरेक्ट घराकडे जायला सुरुवात केली, घरामध्ये घुसायला सुरुवात केली. ते ब्राह्मण जे होते त्या व्यक्तीने परिस्थिती काय उद्भवेल याची त्यांना अगोदरच कल्पना आलेली होती. त्यानुसार त्यांनी घरातील बाया माणसं आणि मुलं जी होती सुरक्षित ठिकाणी हलवली होती. त्यांनी मग सांगितलं तुम्हाला जे काही करायचं असेल घरामध्ये मी तसंच घर सोडलेलं आहे, बघा आणि हे करा. लोकांनी तर अगोदरच आतमध्ये घरामध्ये घुसले होते. मग प्रत्येकाने आपल्या हाताला जे मिळेल ते घ्यायला सुरुवात केली. ताट वाट्या म्हणजे तेव्हा पितळीची भांडी ही त्यांच्याकडे होती, ती पितळीची भांडी ती घेतली. काहींनी गादी वगैरे त्यांच्याकडे होती, पलंग होता, त्या पलंग गादी ह्या ज्या गोष्टी होत्या, एक घड्याळ होतं मोठंच्या मोठं, ते घड्याळ देखील त्यांनी लोकांनी ते घेतलं. त्याचप्रमाणे म्हणजे घरामध्ये जे किडूक सामान जे काही असेल ती सगळी म्हणजे भांडी वगैरे जे होतं ते सगळं त्या लोकांनी घेतलं, पोती भरली आणि निघाली. परंतु तुका आणि नामा ही जी 2 मुलं होती ती मात्र त्यांच्या दारातच तिथेच अशी उभी राहून बघत होती. तर ब्राह्मणांनी मग त्यांना विचारलं तुम्हाला काही लुटायचं वगैरे नाही आहे का? तर ती मुलांनी सांगितलं, तुकाराम नावाने सांगितलं आम्हाला काही त्याच्यातलं भांडी बिंडी आम्हाला ह्याच्यामध्ये काही आम्हाला काहीच नको आहे, आम्हाला फक्त तुमच्या बागेतले पेरू हवे आहेत. ते म्हणाले
म्हणाले पेरू हवेत का? मग असं करा, घ्या ते पण एक तुम्हाला सांगतो, पेरू तुम्ही घ्याल की तोडफोड मात्र म्हणजे झाडं मात्र तुम्ही तोडू नका. हे सांगताना ते ब्राह्मण जे गृहस्थ होते त्यांचा जीव अत्यंत काकुलतीला आला होता. कारण रागाच्या भरामध्ये जर ती झाडं पण तोडली तर त्याचा कोणालाच नंतर म्हणजे पुढच्या पिढीलाही कोणालाच त्याचा फायदा होणार नाही झाड तोडून गेल्यानंतर. तर ती मात्र काही तोडू नका. तुम्हाला जे काही पेरू काढायचे आहेत ते तुम्ही काढू शकता. आधीच म्हणजे त्या पेरूच्या बागेकडे हे नेहमी पाहत, परंतु तो पेरू काढण्याची हिंमत काही होत नव्हती. परंतु आता त्या ब्राह्मणांनीच सांगितलं होतं की तुम्हाला जर पेरू काढायचे असतील तर ते तुम्ही काढू शकता. असं म्हटल्याबरोबर ह्या दोघांनाही आनंद झाला आणि त्यांनी पोतं आणलंच होतं. बागेतील सर्व पेरू त्यांनी पोत्यामध्ये भरले. तोपर्यंत इतर लोकांनी देखील त्यांची पोती भरून झाली होती आणि प्रत्येकाने मग पुन्हा गावाकडे आपापल्या घराकडे मोर्चा वळवला. मोर्चा वळवल्यानंतर यांनी तुकानामाने जे पेरू आणले होते ते जे पेरू होते ते पेरू त्यांनी आजूबाजूला वाटून टाकले. स्वतः पेरू खाल्ले, पण पेरू देखील खाऊन खाऊन किती खाणार, 1 2 3 4 अशा पद्धतीने ते पेरू खाल्ले गेले आणि बाकीचे पोतं जे होतं त्याच्यातले पेरू तसेच राहिले होते. परंतु ह्या जी लूटमार जी झालेली होती, जवळजवळ प्रत्येक ठिकाणी पोलीस स्टेशनला वगैरे तशा सूचना होत्या की अशा पद्धतीची लूटमार किंवा काय झालेली असेल तर ते पुन्हा त्यांना परत करा आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये चौकशी करा किंवा असं जे काही झालं असेल, चोरीमारी जर झालेली असेल, लूटमार झाली असेल तर तुम्ही प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन चौकशी करा. त्या पद्धतीने जवळजवळ लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे पोलीस आले आणि प्रत्येकाच्या घरामध्ये चौकशीला सुरुवात केली. तुकानामाचं घर जे होतं ते अत्यंत टोकाला असं होतं, नदीच्या अगदी काठी होतं आणि त्यामुळे गावामध्ये आल्या आल्या जी सुरुवात होत होती तोपर्यंत त्यांना कळलं होतं की गावामध्ये पोलीस आलेले आहेत आणि तुम्ही काय चोरी केलेली आहे ते पोलीस बघत होते आणि ती सगळं सामान जप्त करायला सुरुवात केली होती. असं त्यांना समजलं होतं. आता तुकानामाने आपण केलेली काय करायचं, आता हे पेरू कुठे लपवायचे ते तर त्यांना कळत नव्हतं. मग शेवटी घराच्या पत्र्यावर टाकावं तर पत्रा पण काही इतका चांगला नाहीये घराचा. जर ते पेरूचं असं नेऊन पटकन टाकलं तर पत्रा तुटून जायचा अशी भीती होती. मग शेवटी त्या दोघांनी तो पेरूचं जे पोतं होतं ते घेतलं आणि आपली जी उकिरडा जो होता त्या उकिरड्यामध्ये नेऊन टाकून दिला. तोपर्यंत पोलिसांनी आपला खाक्याचं दाखवायला सुरुवात केली आणि प्रत्येकाच्या घरामध्ये यायला सुरुवात केली. एकाच्या घरामध्ये त्यांनी दांडकं जोरात आपटलं आणि बघितलं तर ती व्यक्ती जी होती गादीवर झोपलेली होती. त्यांच्या लक्षात आलं का खालची जी जमीन होती ती सारवण्याची जमीन ही शेणाने सारवलेली होती आणि त्या जमिनीवरती त्यांनी ते गादी जी होती ती टाकलेली होती. गादी टाकलेली होती आणि त्याच्यावरती ते गृहस्थ झोपले होते. ते म्हणाले, काय रे, गादी कुठून आणलीस? तर ते म्हणाले, कराडमधून आणली. कधी रे आणलीस तू? जरा पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याला जोरात ओरडल्यानंतर गादी कुठून आणली वगैरे हे जे विचारल्यानंतर ते म्हणाले, अरे मग पोलिसांना त्यांनी सांगलं, मीच आणले होय, मग गावातल्या इतर लोकांनी आणले त्यांच्याकडून घ्या की. मग पोलिसांनी त्याच्या प्रत्येकाच्या तोंडून म्हणजे त्याच्या तोंडून कोणाच्या घरात कोण काय लुटलेलं आहे ते त्याला विचारायला सुरुवात केली. त्यांनी पण त्याला जे माहीत होतं ती माहिती दिली आणि गादी जी आहे ती तरी त्याला ती गादी सोडवत नव्हती. कारण गादी पण पोलिसांनी जरा 1-2 दांडक्याचे फटके दिले आणि काय ते तुझा बाप पण गादीवर झोपला होता काय अशा पद्धतीने बोलून त्याच्याकडून ती गादी काढली आणि गादी घेऊन पोलिसांनी ती जप्त केली. नंतर दुसऱ्या घरामध्ये देखील ते पोलीस गेले. पोलिसांनी पुन्हा तिथे विचारलं तर त्यांच्या घरामध्ये सगळीकडे नजर टाकली. त्या नजरेमध्ये त्यांना घरामध्ये सगळी जी भांडी होती ती सगळी गाडगी मडकीच अशी होती. त्याच्यामध्ये काही आणि चूल वगैरे असं होतं. ती भांडी जी होती आणि त्याला ती जर्मनी म्हणतात ना, जर्मनीची भांडी वगैरे म्हणतात ना, जसाची भांडी वगैरे असं त्याला शब्द आहे. ती डेचकी वगैरे अशी जी आता असतात त्या पद्धतीची ती भांडी होती. म्हणजे पितळेची भांडी वगैरे नव्हती, पण त्यांच्या घरामध्ये ती नव्यानंच आलेली पितळेची भांडी जी होती ती मात्र पितळेची भांडी त्यांना कोपऱ्यात ठेवलेली दिसली. मग ती पितळेची भांडी त्यांनी पाहिली. काय पितळेची भांडी कधी घेतली सा, ताट कधी घेतली सा, वाट्या कधी घेतल्या सा असं विचारायला सुरुवात केली. तर त्यांनी त्या पद्धतीनेच
उत्तर दिलं, काय मी एकट्यानंच घेतलं बाई, सगळ्या गावानं घेतलंय, त्या गावाला विचारा की त्यांनी कुणी काय घेतलंय, कुणी काय घेतलंय, हे त्यांनी सांगायला मग सुरुवात केली. पण ते म्हणाले नाही, ही चोरीचा माल आहे, तुम्ही ती लूटमार केलेली आहे, तुम्हाला मग पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांना हे बंद करावं लागेल, असं वगैरे जेव्हा पोलिसांनी जोरदार बोलायला सुरुवात केली, तसं जेवढी जी भांडी होती ती सगळीच्या सगळी भांडी त्यांनी सगळी जी भांडी होती ती त्यांनी द्यायला लोकांनी ती सुरुवात केली आणि ती भांडी जी आहेत ती दिली गेली. आणि मग त्याच्यानंतर मग दुसरीकडे पुन्हा तिसऱ्या घरामध्ये मग त्यांनी जायला सुरुवात केली. मग तिसऱ्या घरामध्ये जेव्हा पाहिलं तर तिसऱ्या घरामध्ये देखील त्यांनी जे घड्याळ जे होतं ते घड्याळ जे आहेत ते घड्याळ त्यांनी कुडाला लावलेलं होतं. आता घड्याळ ते म्हणाले एवढं मोठं घड्याळ आणि ते भिंतीवरती लावायचं तर ते कुडावरती कसं लावलं? तो बोलला नाही मग मी कराडवरून आणलंय. मग कराडवरून आणलंय असं म्हटल्यानंतर देखील मग आता पोलिसांनी म्हणाले आता काय करावं? मग त्यांनी जरा पुन्हा हे सांगितलं, अरे याने मग त्यांनी सांगितलं की तुझी सगळी माहिती मला मिळालेली आहे. पोलिसांनी सांगितलं मला कळलेलं आहे की ते घड्याळ तू कुठून आणलेस, जास्त केलं तर अटक तुला करणार. असं जरा दम जरा भरल्यानंतर ते म्हणाले अरे हे कुडामध्ये घड्याळ शोभतंय तरी का, कशाला कुडात ठेवायचं, ज्याचं आहे त्याचं देऊन टाक. असं जेव्हा म्हटल्यानंतर मग ते घड्याळ देखील त्यांनी दिलं. अशा पद्धतीने काही लोकांनी ती ग्लास वगैरे काय जे होतं ते अशी सगळी भांडी, कोणी पलंग नेला होता, पलंग सुद्धा मग पोलिसांनी मग विचारलं काय रे पलंग आणलास, मग गादी कुठे आहे असं विचारल्यावरती गादी मग त्या ह्याने घेतली आहे. अशा पद्धतीने म्हणजे एकमेकांची नावं सांगितल्यामुळे पोलिसांनी बरोबर प्रत्येकाकडून माहिती काढली होती. माहितीच्या आधारे मग ती सगळी जी काही होती ती सगळी भांडी आणि ते जप्त केलं. आणि शेवटी मग ते आले, ते तुकानामाच्या घरी आले. तुकानामाच्या घरी आले, त्या पोरांकडे बघितल्याच ती पोरं एकदम साधी दिसतात असं वाटल्यानंतर ती पोरं अगोदरच बोलायला सुरुवात केली दोघांनी, आम्ही काही घेतलेलं नाही, आम्ही भांडी आमच्याकडे काही सुद्धा नाहीत, आम्ही काही घेतलेलं नाही, पण आम्ही मात्र काल पेरू मात्र त्यांच्या बागेतनं तोडले होते आणि ते पेरू जे होते ते आमचे खाऊन झाले, आम्ही आजूबाजूला वाटून टाकले, पण आमच्याकडे काही नाही. घरामध्ये जरा बघितलं छोटंसंच घर होतं, छोटंसं घरामध्ये काय जी भांडी मडकी काय जी होती ती मातीची होती, बाकी काही नव्हतं. त्याच्यामुळे ते म्हणाले आणि एखादी एक ट्रंक होती, त्याच्यात कपडे बिपडे, रशीवरती काही कपडे, असं एवढंच होतं, पण त्याच्यामध्ये दुसरं काही सापडलं नाही. ते म्हणाले बरं. आणि मग पोलिसांनी तिथून ते निघाले. त्यांनाही पोरांनाही हायसं वाटलं की आपले पेरू काही सापडले नाहीत, त्याच्यामुळे त्यांना थोडासा तो आनंद झाला होता. पण पोलीस निघून गेल्यानंतर मग आपण ते पेरू काढायचे असं त्यांनी ठरवलं होतं. पण अशा पद्धतीने म्हणजे जरी लूटमार झाली होती तरी ती लूटमार जी होती ती सगळे ज्या गोष्टी गेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी परत पोलिसांना मिळवण्यामध्ये यश मिळालं होतं. परंतु अशा ज्या गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये बऱ्याच मोठे नेते जे असतात त्यांचे खून होतात आणि त्याच्यामुळे एखाद्या समाज किंवा यांची लूटमार होते किंवा त्यांना टार्गेट केलं जातं. परंतु एखाद्या विचारसरणीचा जो माणूस असतो ती त्याची जी विचारसरणी असते त्याला ते कोणी शिकवलं किंवा जे काही असेल त्याच्याशी जे संबंधित असतं त्या व्यक्तीने ते केलेलं असतं. त्याच्याकरता संपूर्ण समाज किंवा यांना दावणीला बांधलं गेलं नाही पाहिजे, त्यांच्यावरती अन्याय मात्र झाला नाही पाहिजे, असं म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे. आत्तापर्यंतची ही जी कथा आहे तुम्ही ऐकली असेल तर याच्यावरती नक्की तुम्ही कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.